नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या वेळेला आपण प्रश्न क्रमांक 5 ई उपयोजित लेखन याच्यातील लेखन कौशल्य यामधील आपण 3 ज्या कृती असतात निबंध लेखनामध्ये, प्रसंग लेखन यालाच आपण अनुभव लेखन म्हणतात, आत्मकथन म्हणजे आत्मवर्त लेखन आणि तिसरा आहे वैचारिक लेखन म्हणजे कल्पनाप्रधान निबंध। अशा प्रकारे पाठीमागच्या वेळेला आपण प्रसंग लेखनाची एक कृती पाहिली होती। तर याच्यामध्ये जी दुसरी कृती असते आत्मकथन ही आज आपण पाहणार आहोत। आत्मकथन जी कृती असते याच्यामध्ये आपल्याला जी कृती दिलेली जाते त्या कृतीला अनुसरून आपल्याला आत्मकथन हे पूर्ण करावं लागतं। आता याच्यामध्ये निबंध लिहिताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे हे आपण पाठीमागच्या वेळेला पाहिलेलं आहे। पहिला आहे निबंध हा कमीत कमी 3 ते 4 पॅराग्राफचा असला पाहिजे। मुद्द्याला अनुसरून आपण जे मुद्दे दिले असतील त्याला अनुसरून आपण हा 3 ते 4 पॅराग्राफचा निबंध आपण लिहायचा असतो। निबंध ज्यावेळेस आपण लिहितो त्याची सुरुवात ही आकर्षक असायला हवी। ज्यावेळेस आपण एखादा निबंध लिहितो त्याची सुरुवात जर आपण चांगल्या प्रकारे केली तर त्याचा शेवटही चांगल्या प्रकारे होतो। म्हणजे निबंधाची सुरुवात ही आकर्षक असायला हवी। तिसरा आहे विषयाला अनुसरून काव्य ओळी सुभाषिते टाकायचे आहेत। याच्यामध्ये तरच आपला निबंध हा खुलून दिसतो किंवा आपला निबंध हा चांगल्या प्रकारे परीक्षकांना समजू शकतो। तर आज आपण आत्मकथन म्हणजे आत्मवृत्तपर निबंध आज पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण जो विषय दिलेला असतो विषयाला अनुसरून आपण आत्मकथन पूर्ण करावं लागतं। आत्मकथनपर निबंधात कल्पना विलासाला भरपूर वाव असतो। आपण स्वतःच एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूच्या जागी आहोत अशी कल्पना करायची असते। त्या वस्तूच्या मनातील भावभावनांचे वर्णन करायचे असते। अशा प्रकारे निबंधाच्या या प्रकारात निर्जीव वस्तूला सजीव मानायचे असते। आत्मकथनपर निबंधात निर्जीव वस्तू वा एखादी सजीव स्वतःला आपली कहाणी सांगत असल्याने या निबंधातील वाक्यरचना प्रथम पुरुषी असावी। अशा प्रकारचा निबंध लिहायला आपण सुरुवात करण्यापूर्वी दिलेल्या मुद्द्यांचे बारकाईने निरीक्षण करावे। जे आपल्याला मुद्दे दिलेले असतील ते आपण अगदी बारकाईनं लक्षपूर्वक त्याचं निरीक्षण करायचं आहे। कोणते दृश्य किंवा कोणता प्रसंग त्यात चित्रित केलेला आहे हे वाचताना आपल्याला लक्षात घ्यावे लागेल। त्या मुद्द्यातील घटक सजीव आहे, त्याला माणसाप्रमाणे बोलता येते। ज्याप्रमाणे माणूस बोलतो त्याप्रमाणे तो घटक बोलतो आहे किंवा बोलता येते। माणसाप्रमाणे त्याला मन आहे अशी कल्पना करायची असते। मग ती नदी असो, वृक्ष असो, शेतकरी बोलत आहे असो किंवा एखादं आपलं ग्राउंड क्रीडांगण बोलत आहे अशी कल्पना करायची असते की ते आपल्या माणसाप्रमाणे आपल्याशी बोलत आहे। आपण त्याच्या जागी असतो तर आपल्याला काय वाटले असते, आपण काय विचार केला असता याची ही कल्पना करा। या प्रकारच्या निबंधात वाचकाशी जवळीक साधता येईल अशी भाषा असावी, जिव्हाळा निर्माण होईल असे उत्कट निवेदन असावे, भाषा पल्लाळ नसावी। तर आज आपण आत्मवृत्तपर निबंध बरेच दिले जातात। मी वृक्ष बोलतोय, शेतकऱ्याचे मनोगत, नदीचे मनोगत, मी क्रीडांगण बोलत आहे म्हणजे क्रीडांगण म्हणजे ग्राउंड तुमच्याशी बोलत आहे। तर अशा प्रकारचे आत्मवृत्तपर निबंध आपल्याला दिलेले असतात। तर आज आपण मी वृक्ष बोलतोय ही आज आपण कृती पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण किंवा वृक्ष आपल्याशी बोलते आहेत, वृक्ष काय आपल्याशी बोलत आहेत त्या
मुद्द्याच्या आधारे पण आपल्याला हा निबंध पूर्ण करावा लागतो. तर आज आपण ही जी दुसरी जी कृती आहे आत्मकथन पर निबंध, याच्यामध्ये आज आपण पाहतोय मी वृक्ष बोलतोय, वृक्ष आपशाशी बोलतो आहे. हे आज आपण ही आपल्याला कृती दिलेली आहे. उत्तरादाखल आपण ही कृती आता आपण काय करणार आहोत, पूर्ण करणार आहोत. चला तर मग मी वृक्ष बोलतोय ही कृती आज उत्तरादाखल आपण पूर्ण करूया. अरे किती दगड मारताय रे, खूप वेदना होतात, मलाही जीव आहे, मन आहे, हे कळतच नाही आहे तुम्हाला. मला तुमच्याशी खूप खूप बोलायचे आहे, तुम्हाला खूप काही सांगायचं आहे, ऐकताय ना तुम्ही. अशा प्रकारे आपण हा पहिला पॅरेग्राफ इथं कंप्लीट केलेला आहे. चला आता दुसरा पॅरेग्राफ आपण पूर्ण करूया. तुम्ही रोज येथे खेळायला येता, मी रोज तुम्हाला पाहतो, एखाद्या दिवशी तुम्ही आला नाहीत तर मला करमत नाही. खूप लोक इकडे फिरायला येतात, कधी माणसे इथे बसून चर्चा करतात, खूप गप्पा मारतात, त्यांच्या गप्पामधून मला खूप बातम्या कळतात. उन्हाळ्यात लोक माझ्या सावलीत बसतात, त्यांना खूप आनंद आणि आराम मिळतो. मी स्वतःहून वारा पाऊस सहन करतो, पण इथे ठामपणे उभा राहून लोकांचे रक्षण करतो, त्यांच्या उपयोगी पडतो. त्याच्यानंतर आपण पुढचा पॅरेग्राफ चेंज करायचा आहे. पण तुम्ही माणसे फार दुष्टपणाने वागता, दगड मारता, फुले तोडता, फळे तोडता, खूप वाईट वाटते मला. माझा सर्व देह माणसाच्या उपयोगासाठी आहे. आम्ही हवा शुद्ध ठेवतो, पर्यावरणाचा समतोल राखतो, बांधकामासाठी, फर्निचरसाठी आमच्या लाकडाचा उपयोग होतो. खरंच आमचे सर्व शरीर परोपकारासाठीच आहे. परोपकार करण्यातच मला खूप आनंद मिळतो. परोपकाराय इद शरीरम, म्हणजे माझं जे शरीर आहे दुसऱ्यासाठी आहे. आम्ही दुसऱ्यावर काय करतो, उपकार करतो. अशाप्रमाणे आपण हा पॅरेग्राफ इथं कंप्लीट केलेला आहे. पुढचा पॅरेग्राफ, तुम्ही कसेही वागलात तरी आम्ही तुमच्याशी वाईट वागणार नाही. तुम्ही जंगलतोड करता, आम्हाला विद्रूप करता, पण गंभीर परिणामाचा विचार करत नाहीत. मग दुष्काळ पडतो, लोक मरतात, हे तुम्हाला कधी कळणार? माझ्याबरोबर तुम्हीही नष्ट व्हाल, कसे कळत नाही तुम्हाला? आणि अशा प्रकारे त्याच्यानंतर आपण शेवटचा पॅरेग्राफ बघूया. मी आयुष्यभर तुमच्यासाठीच जगणार, थंड अशी सावली देणार, उन्हापासून पावसापासून तुमचे रक्षण करणार, पक्ष्यांना आसरा देणार, फुले फळे देऊन तुम्हाला आनंद देणार. तेव्हा बाळांनो, दगड नका रे मारू, माझे रक्षण करा. मी आहे तर तुम्ही असणार, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे मी वृक्ष बोलतोय आज हा आत्मकथन पर निबंध आपण इथं पूर्ण केलेला आहे. आणि मला वाटतंय हा जो आत्मकथन पर निबंध मी वृक्ष बोलतोय हा आपण उत्तरादाखल पूर्ण केलेला आहे आणि तो तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेला आहे. आणि ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष भेटू त्यावेळेस आपण हे सर्व काही लिहून घेणार आहे, त्याची चिंता नाही. तर मी आशा करतो की आज आपण प्रश्न क्रमांक 5 ई मधील दुसरी जी कृती आहे आत्मकथन पर निबंध आज आपण पाहिला. मी वृक्ष बोलत आहे, तर तो आपल्याला चांगल्या प्रकारे मुद्द्याच्या आधारे लिहिता येतो आणि परीक्षकाच्या मनात कसा भरेल असा 3 ते 4 पॅरेग्राफचा आपण जो आत्मकथन पर निबंध अशा प्रकारे उत्तरादाखल आपण आज पूर्ण केला. आणि मला अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही हे ज्यावेळेस तुम्हाला असे निबंध येतील त्यावेळेस तुम्ही मुद्द्याच्या आधारे हे जे आत्मकथन पर निबंध आहे तो निश्चित प्रकारे चांगल्या तऱ्हेनं परीक्षकाच्या मनात कसा भरेल असा लिहाल. तर प्रश्न क्रमांक 5 ई मधील दुसरी जी कृती आहे आत्मकथन पर निबंध मी वृक्ष बोलतोय उत्तरादाखल आपण पूर्ण केला.
तुम्हाला समजलं असेल अशी आशा करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.